तुला भूक नाही लागली? काल्या काळ्या खाऊ खातो का? खाऊ आम्ही जात असलो का तो विचार काका ए मला काले आवाज देतय, आम्हाला खोटा वाटायचा ना. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग काहीतरी वेगळा असणार आहे. तुम्ही भरपूर व्हायरल झालेली व्हिडिओ तुम्ही पाहिलीच असेल, जो बोलका कावळा त्यामध्ये बोलतोय. आणि बोलका कावळा आपण आज पाहायला चाललो आहे. तर वाडा तालुक्यातील गारगाव गाव आहे, तिथेच तो बोलका कावळा राहतो. आणि सर्व त्यांचं एक कुटुंब आहे, त्यातच तो बोलका कावळा राहतो. आणि जसं माणसं बोलतात तसंच तो कावळा पण बोलतो. तर चला आपण आज तिथे पाहायला चाललो आहे. तर आता मी माझा मित्र आहे राजा, त्याला घेऊन निघतोय. हा पाहू शकता, याला घेऊन निघतोय आम्ही दोघं आता तिथे कावळा बघण्यासाठी. तर चला जाऊयात. जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला आता डायरेक्ट आपण भेटूयात तिथे जाऊनच. जस्ट आम्ही इथे आलोय. मागे पाहू शकता तुम्ही, त्या कावळ्याचं घर आहे, म्हणजे त्याच घरामध्ये तो कावळा राहतो. तर आपण आधी जाऊन बघूयात तिथं बोलतो की नाही तो. तर चला आधी बघूयात. ही आंब्याची वाडी आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इथे आम्ही आलोय. असं त्यांचं इथे घर आहे छोटंसं. आणि इथे ते काका आहेत, मुकणे काका. का तुमचं नाव काय काका? नाव काय तुमचं? माझं नाव मंगडे पांडू मुकणे काका आहे ते आपले. तर हा कावळा तुम्हाला कुठे भेटला? झाडाखाली तिकडं झाडाखाली होता काय? हा पडलेला. तरी पण किती वर्षापूर्वी, किती छोटा होता हा कावळा? 15 दिवसाचा असेल. 15 दिवसाचा होता तेव्हा तुम्ही इथे आणला काय? हा. आणि तो बोलतो ते कसं काय समजलं तुम्हाला? त्या अगोदर पासून त्या थोडा थोडा करायचा, पण एकदम असा क्लिअर नव्हता. हा का? नंतर हळूहळू करून हा. बोलायला लागला काय? तरी पण 15 दिवसाचा होता तेव्हा पण आणला काय तुम्ही त्याला इथे? हा. तिकडे रानात भेटला काय तुम्हाला तो? हो. तर मित्रांनो, असं घर आहे इथे. आणि इथेच हा कावळा आहे. भरपूर तुमची म्हणजे व्हिडिओ एवढी व्हायरल झाले ना की करोडो लोकांनी तुमची व्हिडिओ बघितले, म्हणून एवढी लोक इथे येतात. आणि तो आता बोलत नाही का सध्या? हा, आता सकाळी बोलायचं, आता नाही काय. आता थोडं शांत झालं. लोक यायला लागलेत ना म्हणून. हा एक कावळा, बोलका कावळा. तर मित्रांनो, आपण भरपूर पक्षी पाहतो. पोपट बोलतो, कधी कधी मोर बोलताना पण आपण व्हिडिओ पाहिले आहेत. पण हा कावळा बोलतो आपण पहिल्यांदाच पाहणार आहोत. जरा थोडे माणसं आलेत म्हणून तो थोडा घाबरला गेलाय. पण तरी पण थोड्या वेळात बोलेल. आपण थोडे 10-15 मिनटं वेट करूयात, बघूयात बोलतो की नाही ते. कधी सापडला तुम्हाला हा? कधी या यंदाचा 3रा वर्ष. त्याला जून महिने आला, जून महिना ना, आता 3 वर्ष होती. 3 वर्ष. आणि किती म्हणजे मोठा होता की नाही, लहान पिल्लू होता? किती दिवसाचा? 15 दिवसाचा असेल. पोराही आणला आमचे. मग ते काय काय खायला त्याला मग आणला. थोडासा त्याचे लागेल होता, वरून पडला ना. हा. तर मग त्याला खायला घातला. भात असा, भाकर बिकर काय त्याचे चोचीत टाकायचं आहे ना, तसा करून तो झाला चांगला. मग फिरायला पण लागला. मग एवढी फिरायचा तो ना, इथंच राहायचा, कुठे गेलाच नाही असं? नाही गेला. आणि झालं तर आधीच आमच्या मुलीला सावरडायचा ना, परतू. हा, तर ती सांगायची काय मला काले आवाज देतय, आम्हाला खोटा वाटायचा ना. हा, मग परत त्याने तसाच आवाज दिला. मग आम्हाला खरा वाटला काय देते तिला आवाज असा. मग बाबा कुठे गेलाय असा. हा, टाकतोय तू. अशी खाली ना त्याने आम्ही आणलेली खाऊ. तुम्ही खाता ते पण खातो का तो? डाळ भात वगैरे सगळं? असे चांगले खाऊची त्याला. म्हणजे तो तुमच्यात राहून राहून माणसाळा आहे, तो सेम माणसासारखं करतोय. आम्ही आम्ही खाला त्याच त्याला घालला ना बारीक पासून. बरोबर. तर मित्रांनो, आम्ही थोडा खाऊ आणलाय, त्याला खायला देतो, बघू बोलतो की नाही. टाक ना, इथं टाक. आला आला आला.
पेपर खातो का? ते नवीन आहे जरा त्याला या घे घे तिकडं घेऊन खेळते. खात नाही. घे घे थांबायला गेलं. घेतला रे. आई कुठे गेली? आई आई कुठे गेली? खायचे मागे नाही बोलत. थोडासा खाला कुठे चल बस ये चल तो बस बस ये बस. ये चल उई, चावलो. ये चल हा? घाबरलाय का तो माणसांनी? बिस्किट आहे ना. पुरा आले असते घाबरला ना तो. त्याला जास्त माणसाची सवय नाही सवय नाही. ना. 2-3 माणसांची. आम्ही ते आलोय पण कावळा जरा घाबरून काय बोलत नाहीये. तर आता त्या टाकीच्या इथे गेल्यावर तो बोलतो, अशी ते घरातली माहिती सांगतात ते. तर त्या टाकीच्या इथे कावळा गेलाय, तिथे जाऊन पाहूयात आपण बोलतो की नाही ते. आल्या काका कुठे आहे? काका कुठे आहे? काका हाट का हाट. हाट काय करतो? बोल तनू ना कुठे जरा. आहे? तनू कुठे गेले तनु? तनू कुठे आहे? हाट काय. वाड्याला गेले. वाडा आई कुठे? आई आहे हाट. हाट हाट हाट. बस बस काका बस तू बस तू बस तू बस. हा? काल्या काल्या काका काका कुठे आहेत? बाबा बाबा कुठे आहेत? बाबा काल्या तनू कुठे आहे? अरे खोकला आलाय. काल्या खोकला झालाय. खाऊ खाल्ला काल्याने. एवढंच होतो का? तुझे काका मामा कुठे गेले? खाऊ खाल्लाय त्याने जास्त. अरे सेम माणसासारखा खोकतो. हा? काल्या खाऊ खातो का? पाणी खाऊ हो देऊ. खाऊ देऊ तुला? काय देऊ? बिस्किट देऊ? बिस्किट देऊ? देऊ आणू का? पाहिजे का तुला? काय नको? खाऊ खाणार ना तू? कोणता खाऊ देऊ? काय खाऊ देऊ? अरे खोकळा झाला. खोकळा झालाय. बराच खोकळा झालाय. काय करतोस? काय करतोस? काय करतोस? काय करतोस? काय करतोस? परतू परतू कुठे गेले? परतू शाळेत काका परतू कुठे गेले? परतू कुठे गेले? काल्या येतो आमच्या बरोबर पाहुण्या. तुला भूक नाही लागली? भूक नाही लागली? लागली? काय देऊ? काय देऊ? जेवायला देऊ? परतू पाणी दिलाय बघ, पी. हा बघ पाणी. हा पी पाणी पी. पियालास पाणी? पियालास काल्या? पाणी पियालास? काल्या आई कुठे आहे तुझी? आई आई कुठे आहे तुझी? आहे
आई कुठे? आई आई कुठे आहे तुझी? हो आहे रात्री बोलतो की नाही का? रात्री बोलतो का? हो बोलतो रात्री. हो. काल्या आई कुठे आहे तुझी? शाळेत गेली. काल्या काल्या आई कुठे आहे? आई हा घरात आहे. घरात हा. पाहिलंच तिथे कावळा बोलतो, एकदम सुमधुर आवाजात कावळा बोलतो. आपण पोपट बोलताना पाहिलं आहे, मोर बोलताना पाहिलं आहे, म्हणजे अजून भरपूर पक्षी बोलताना आपण पाहिले आहेत, पण आपण पहिल्यांदाच बघितलं. आणि मला तर वाटतं आपल्या भारतामध्ये पहिल्यांदाच हे झालंय की कावळा सुमधुर आवाजात बोलायला लागलाय. आणि ही अशी आंब्याची बाग आहे, इथेच हे मुकणे काका राहतात आणि इथेच त्यांच्याकडे हा कावळा त्यांना भेटला. म्हणजेच 15 दिवसाचा असताना तो कावळा त्यांना रानामध्ये भेटला आणि त्यांच्या मुलीने आणला ना हो. तर त्यांच्या मुलीने तो घरामध्ये आणला आणि मग तो आपोआप माणसात राहून 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 बोलायला लागला. आणि आज तो काका मामा सर्व काय बोलतोय ते पाहिलंच तुम्ही. आणि खाऊ आण असं तसं पाणी वगैरे मागून घेतो. सर्व काय जे माणसं बोलतात ते सर्व काय तो बोलतो कावळा, आपण पाहिलंच. आणि इथे आपण आलोय, त्याला तर उडून जातो. हो जातो, येतो तो. पण परत येतो का? परत म्हणजे पंख वगैरे त्याचे कापलेत का तुम्ही? नाही, जसा आहे तसाच आहे तो, जातच नाही. दुसरे कावळे आले आरडाओरडा केला तरी जात नाही का? नाही जात. येतच नाही इकडे लगे कावलं घेतात तो. हो का? तरी जात नाही काय तो? नाही. ते दुसरे कावळे त्याला उचलून न्यायचा प्रयत्न करतात का? नाही करत का? घाबरतच हा. नाही बोलतात ते. आणि बाकी तुम्हाला कसं वाटतं एवढे लोक येतात बघायला? तर तुम्ही असे वैतागत नाही ना? म्हणजे हा ते चांगलं काय वाटतं का तुम्हाला? चांगलाच वाटायचं. बघायला येतात लोक एवढे तर मित्रांनो बघा, सर्व अशा वाडा तालुक्यातील हे गारगाव गाव आहे पालघर जिल्ह्यामधील. तर अशा एकदम दुर्गम भागामध्ये हे काका राहतात. इथे हे पाहू शकता तुम्ही, अशी आंब्याची वाडी, इथेच राहतात हे सर्व. आणि इथे आजूबाजूला दुकानं वगैरे आहेत का? तुम्हाला सामान वगैरे लागला तर घेऊन यासाठी आहेत ना? बाजार पण तुमच्या इथे भरपूर मोठा भरतो हा? इथे बुधवारी बाजार असतो का? हे पाहू शकता तुम्ही, अशा भागात हा कावळा इथे बोलतोय. म्हणजे कधी कुठे काय गोष्ट होईल सांगता येत नाही. तर आपण कावळा बोलताना सुद्धा पाहिला. आणि त्यांना पण कामं असतात, म्हणजे ते आपण बोलायला वगैरे सांगतो. स्वयंपाक वगैरे करायचा असतं, सर्व घरात काम, शेतावर इथे सगळे वाडी वगैरे बघायची त्यांना असते. तर एवढं कामं असतात त्यांना पण, म्हणून ते जास्त वेळ आपल्याला देऊ शकत नाही. पण आपल्याला थोडाफार बोलला तो कावळा तर छान वाटलं. आपण पण एवढ्या लांबून आलो आणि तुम्हाला सुद्धा आपल्या चॅनल मार्फत पाहायला भेटलं कावळा बोलतोय ते. तर चला, तिथे बोलायला थांबलेत ते न्यूजवाले वगैरे इथे येतातच. तर धन्यवाद काका, तुम्ही आम्हाला तो कावळा बोलताना दाखवला त्याबद्दल. आई तुम्हाला कसं वाटतंय कावळा बोलतो तर तुमचा? आम्हाला चांगलाच वाटतंय ना. तुम्ही तुमच्या पोरांना जसं जपता तसं त्याला जपता का? आणि एक कावळा तो पण तुमच्या आमच्या मुलासारखा. मुलासारखाच. तर एवढे सगळे लोक बघायला येतात तर तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे चांगलाच वाटेल ना आता आम्हाला, एवढी लोक येतात बघायला. तर तुम्हाला पण इथे कामं वगैरे असतात, त्याच्यामुळे जास्त वेळ तुम्ही पण देऊ शकत नाही. आम्ही पण इथं राखायला हवं ना. राखायला आहेत का? तुम्ही किती वर्षापासून इथे राहता? झाले आम्हाला 7-8 वर्ष झाली इथं. 7-8 वर्ष झाले. तर तो कावळा झोपायला वगैरे इथेच का घरात? इथं बसतोय ना त्या अख्खी रात्रभर? म्हणजे घराची तुमच्या राखणच करतो, म्हणजे कोण नसला तरी तो बोलेल का आई नाही आहे काय नाही? कधी तेच, म्हणजे एक माणूस तुमच्या घरात एक सदस्य वाढलाय का? कोण नसला तरी तो सांगू शकतो आई पाहुण्या गेले, आई इकडे गेले, आई बाजारात गेले, असा पण बोलत असेल ना? आम्ही जात असलो का तो विचारते. हा काहीतरी असेल, कोणतरी मागच्या जन्मीचा त्याच्यात आला असेल असं तुम्हाला तरी वाटते ना? तर चांगलं आहे, बोला. अजून त्याला तुम्ही काय काय शिकवा, म्हणजे अजून काय काय बोला. बोलायला लागला ना, अजून काय एवढा अजून 4-5 महिन्याने अजून तो बोलेल. बरोबर, चला धन्यवाद, आम्हाला तुम्ही माहिती दिली.